श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी चरित्र सारामृत मराठी अध्याय 13वा. श्री गणेशाय नमः. शुक्ल पक्षीचा शशिकर वाढे जैसा उत्तरोत्तर तैसे हे स्वामी चरित्र अध्यायी वाढले. द्वादश अध्यायाचे अंती श्रीपाद भट्ट बाळप्पांप्रती कपटयुक्तीने फसवू पाहती परी झाले व्यर्थची. खिन्न झाला चोळप्पा म्हणे श्रींची पूर्ण कृपा मजहुणी तया बाळप्पा प्रिय असे जाहला. वर्तले ऐसे वर्तमान बाळप्पा एकनिष्ठा धरून स्वामी सेवा रात्रंदिन अत्यानंदे करीत असे. स्वयंपाकाधिक करवयासी लज्जा वाटत असे त्यासी. तया ते एके समयासी काय बोलती समर्थ. निर्लज्जासी सनिंद गुरु असे जाण निरंतरू. ऐसे बोलता सद्गुरू बाळप्पा मणी समजला. अनेक उपाय करून शुद्ध केले बाळप्पांचे मन. स्वामी विने दैवत अन्य नसेची थोर या जगी. सेवेकऱ्यां माझी वरिष्ठ सुंदराबाई होती तेथे. तिने सेवक करास नित्य त्रास द्यावा व्यर्थची. नाना प्रकार बोलून करी सर्वांचा अपमान. परी बाळप्पावरी पूर्ण विश्वास होता तियेचा. परी कोणे एके दिवशी मध्यरात्रीच्या समयासी लघु शंका लागता स्वामीसी बाळप्पा ते उठविले. श्री ते धरुणिया करी घेऊनी गेले बाहेरी. पाहुणिया ऐशापरी बाई अंतरी कोपली. म्हणे याने येऊन स्वामी केले आपण आधीन. गेले माझे श्रेष्ठपण अपमान झाला. तैपासूनी बाळप्पासी त्रास देत अहर्दिशी. गाराणे सांगता समर्थांसी बाई ते शब्द ताडिती. अक्कलकोटी श्री समर्थ प्रथमतः ज्याचे घरी येतं तो चोळप्पा विख्यात स्वामी भक्त झाला. एक तपपर्यंत स्वामी सेवा तो करीत तयासी द्रव्यशा बहुत असे सांप्रत लागली. दिवाळीचा सण येता राजमंदिरा माझी समर्थ राहिले असता आनंदात वर्तमान वर्तले. कोण्या भक्ते समर्थासी अर्पिले होते चंद्रहारासी. सणानिमित्त त्या दिवशी अंगावरी घालावा. राणीच्या मनात विचार येतो त्वरित. सुंदराबाईसी बोलत चंद्रहार द्यावा की. सुंदराबाई बोलली आहे तो चोळप्पा जवळी. इसे ऐकता त्या काळी जमादार पाठविला. गंगूलाल जमादार चोळप्पा जवळी ये सत्वर म्हणे द्यावाजी चंद्रहार राणीसाहेब मागती. चोळप्पा बोले तयासी हार नाही आम्हापासी. बाळप्पा ठेवितो तयासी तुम्ही मागून घ्यावा की. ऐसे ऐकुणी उत्तर गंगूलाल जमादार बाळप्पा जवळी येऊन सत्वर हार मागू लागला. बाळप्पा बोले उत्तर आपणापासी चंद्रहार परी चोळप्पाची त्यावर सत्ता असे सर्वस्वे. ऐसे ऐकुणी बोलणे जमादार पुसी चोळप्पा कारणे. जबाब दिला चोळप्पाने बाळप्पा देती तरी घ्यायचे. ऐसे भाषण ऐकून जमादार परतोन नृपमंदिरी येऊन वर्तमान सर्व सांगे. चोळप्पाची ऐकुनी कृती राग आला राणीप्रती. सुंदराबाईने ही गोष्टी तयाविरुद्ध सांगितल्या. कारभार चोळप्पाचे करी जो होता आजवरी तो काढूनी त्यास दुरी करावे राणी म्हणत असे. पहिलेच होते बाईच्या मणी सहाय्य झाली आता राणी. सुंदराबाईच्या गगनी हर्ष तेव्हा न समावे. चोळप्पाने आजवरी केली समर्थांची चाकरी. धनप्राप्ती तयाभारी समर्थ कृपेने होत असे. असो एक अवसरी काय झाली नवलपरी. बैसली समर्थांची स्वारी भक्तमंडळी वेष्टीत. एक वस्त्र तयावेळी पडले होते श्रींजवळी. तयाची करुणिया झोळी समर्थे करी घेतली. अल्लख शब्द उच्चारिला म्हणती भिक्षा द्या आम्हाला. त्यावेळी सर्वत्राला आश्चर्य वाटले. झोळी घेतली समर्थे काय असे उने तेथे. जे जे दर्शना आले होते त्यांनी भिक्षा घातली. कोणी 1 कोणी 2 रुपये टाकती आणून न लागता एक क्षण 100वर गणती झाली. झोळी चोळप्पा ते देऊन समर्थ बोलले काय वचन. चोळप्पा तुझे फिटले ऋण स्वस्थ आता असावे. पाहुणिया द्रव्यासी आनंद झाला तयासी. परी न आले मानसी श्रीचरण अंतरले. तयासी झाले मास 2 पुढे काय झाले वर्तमान. राणीच्या आज्ञेने शिपाई 2 स्वामीजवळी पातले. त्यांनी उठवणी चोळप्पासी आपण बैसले स्वामीपासी. चोळप्पाच्या मानसी दुःख फार झाले. स्वामी पुढे वस्तू येती त्या शिपाई उचलती. चोळप्पा ते काही न देती ने तरी घेती हिरवणी. चोळप्पासी दूर केले बाईसी बरे वाटले. ऐसे काही दिवस गेले बाळप्पा सेवा करीताती. कोणे एके अवसरी सुंदराबाई बाळप्पांवरी रागवणी दृष्टोत्तरी ताडन करी बहुसाळ. ते ऐकुनी बाळप्पासी दुःख झाले मानसी. सोडूनी स्वामी चरणांसी जावे म्हणती रिथुनी. ऐसा केला विचार झाली असता रात्र. बाळप्पा गेले बिऱ्हाडावर खिन्न झाले मानसी. आज्ञा समर्थांची घेऊन म्हणती जावे येथून. याकरिता दुसरे दिनी समर्थांजवळी पातले.
आपली आज्ञा घ्यावयासी बाळप्पा येतो या समयासी अंतर्ज्ञानी समर्थांसी तात्काळ विदित झाले. तेव्हा एका सेवेकऱ्यास बोलती काय समर्थ बाळप्पा दर्शनास येत त्यासी आसन दाखवावे. बाळप्पा येता त्या स्थानी आसन दाविले सेवेकऱ्यांनी. तेव्हा समजले निजमनी आज्ञा आपणा मिळेना. कोठे मांडावे आसन विचार पडला त्या लागून. तो त्याच रात्री स्वप्न बाळप्पाने देखिले. श्री मारुतीचे मंदिर स्वप्नी आले सुंदर. तेथे जाऊनी सत्वर आसन त्यांनी मांडिले. श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करीत एक वेळ दर्शना येत हिशोब ठेवत जपाचा. काढूनी दिले बाळप्पासी आनंद झाला बाईसी. गर्व भरे ती कोणाशी मानिनाशी झाली. सुंदरबाईसी करावे दूर समर्थांचा झाला विचार. त्याप्रमाणे चमत्कार करून या दाविती. जे कोणी दर्शना येत त्यासी बाई द्रव्य मागत. धनधान्य साठवित ऐशा प्रकारे करुणी. बाईंची कृत्ये दरबारी विदित केली थोर थोरी. बाईने राहावे दुरी श्रीचरणापासूनी. परी राणीची प्रीती बाईवरी बहु होती. या कारणे कोणाप्रती धैर्य काही होईना. अक्कलकोटी त्या अवसरी माधवराव बर्वे कारभारी. तयासी हुकूम झाला सत्वरी बाईसी दुरी करावे. परी राणीस भिहोनी तैसे न केले तयांनी. समर्थ दर्शनासी एके दिनी कारभारी पातले. तयांसी बोलती समर्थ कैसा करिता कारभार. ऐसे कोणिया उत्तर बर्वे मणी समजले. मग त्यांनी त्याच दिवशी पाठविले फौजदाराशी. कैद करून या बाईसी आणावी म्हणती सत्वर. आज्ञेप्रमाणे सत्वर बाईसी बांधी फौजदार. बाई करी शोक फार घेत उरबडूनी. फौजदारासी समर्थ काही एक न बोलत. कारकिर्दीचा अंत ऐसा झाला बाईच्या. स्वामीची या सेवेकरिता सरकारातून तत्वता पंचनेमुनी व्यवस्था केली असे नृपराये. मग सेवा करावयासी घेऊन गेले बाळप्पासी. म्हणती देऊ तुम्हासी पगार सरकारातुनी. बाळप्पा बोलले तयांसी द्रव्यशा नाही आम्हासी. आम्ही निर्लोभ माणसी स्वामी सेवा करू की. बाळप्पांचा जप होता पूर्ण. एका भक्तास सांगून करविले श्रींनी उद्यापन. हिशेब जपाचा घेतला. बाळप्पांनी चाकरी एक तप सरासरी केली उत्तम प्रकारी. समर्था ते प्रिय झाले. अक्कलकोट नगरात अद्यापी बाळप्पा राहत. श्रीपादुकांची पूजा करीत निराहार राहुनी. जे जे झाले स्वामी भक्त त्यात बाळप्पा श्रेष्ठ. तयांवरी श्री समर्थ करीत होते प्रेम बहु. ऐसे बाळप्पाचे चरित्र वर्णिले असे संकलित श्री स्वामी चरित्रामृतात चरित्रसार घेतले. दृढ निश्चय आणि भक्ती तैसी सद्गुरु चरणी आसक्ती. येणे येत मोक्ष हाती अन्य साधने व्यर्थची. दृढ निश्चयाचे उदाहरण हे चरित्र असे पूर्ण. श्रोत्री होणी सावधान श्रवणी आदर धरावा. उगीच करती दांभिक भक्ती त्यावरी स्वामी कृपा न करती. सद्भावे जे नमस्कारिती त्यांवरी होती कृपाळू. पुढले अध्यायी सुंदर कथा ऐका श्रोते देऊणी चित्ता. जेने निवारे सर्व व्यथा पापराशी दग्ध होती. कोट निवासिया जय जयाजी स्वामी राया. रात्रंदिन तुझ्या पाया विष्णू शंकर वंदिती. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समंत. सदा भक्त परिसोत त्रयोदशोध्याय गोढा. इति श्री स्वामी चरित्र सारामृते त्रयोदशोध्याय. श्री स्वामी चरणार्पणमत्सु शुभम भवतु. श्री स्वामी समर्थ.